मित्रांनो, सरकारी योजनांच्या विविध अनुदानांसाठी लाभासाठी तुम्ही आम्ही भिकाऱ्यासारखे याच्या त्याच्या मागे फिरत असताना तुमचे आमचे सर्वसामान्यांचे कष्टांचे जवळपास 82,000 करोड रुपये सरकारच्या आकडेवारीनुसार 48,000 करोड आणि इकॉनॉमिक टाइम्सच्या आकडेवारीनुसार 82,000 करोड रुपये सरकारकडे रिझर्व्ह बँकेकडे बुडीत आहे. आणि ते कसे बुडीत आहेत त्याच्याबद्दलचा हा उहापोह मी गजानन खंदारे, समुपदेशक तथा व्यवसाय प्रवर्तक, स्टेट बँक ऑफ इंडियासाठी काम करतोय. तर याची आपण ही चर्चा करू. मित्रांनो, गेली अनेक वर्ष शेती व्यवसाय हा आतबट्ट्याचा ठरतो आहे. शेतकऱ्यांना आर्थिक विपन्नावस्थेकडे नेणारा तो ठरतो आहे. आणि इथली शेतकरी विरोधी जी काही धोरणं आहेत किंवा शेती विरोधी जी काही धोरणं आहेत तर ती बदलायला तयार नाहीत. सरकार येतात जातात बदलतात, मात्र व्यवस्था आहे तशीच आहे, ती अजूनही बदलत नाही. आणि मग शेती व्यवसाय परवडत नसल्यामुळे शेतकरी सतत कर्जबाजारी होतो आहे आणि सातत्यानं तो आत्महत्या करतो आहे. सर्वात आधी जो शेतकरी आत्महत्याचा प्रश्न जो उजागर झाला तर तो साधारणतः 20 वर्षापूर्वी हा उजागर झाला. आणि एक विदर्भातील एक लीडिंग न्यूजपेपर देशोन्नती या वृत्तपत्राने सर्वात आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उजागर केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या ह्या लीडवर छापायला सुरुवात केली आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी त्याबाबतचा डाटा कलेक्ट केला आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यावेळेस आवाज उठवायला सुरुवात केली. 2005-6च्या दरम्यान पुन्हा एक सार्वत्रिक अशी मागणी पुढे आली की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. मग त्याच्यात काही लोकांनी विरोधही केला की शेतकऱ्यांना मग अशाच कर्जमाफी दिली तर त्यांना तशाच वारंवार सवय लागतील. मात्र शेतकरी आत्महत्या ह्या वाढत असताना आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा इतर प्रसिद्धी माध्यमातून त्याविषयी आवाज उठवला जात असताना भारताच्या राष्ट्रपती ह्या प्रतिभाताई पाटील असताना त्यावेळेस शेतकरी नेते प्रकाश पोहरे जे देशोन्नतीचे संपादक आहेत तर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली की शेतकऱ्यांकडे बँका कर्जासाठी वसुलीसाठी तगादा लावतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते पैशाची फेड होत नाही. अवैध सावकारीच्या ओझ्याखाली शेतकरी जगतो आहे आणि अशा स्थितीत तो आर्थिक विपन्नावस्थेमध्ये आत्महत्या करतो आहे. तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आणि एक अभ्यासपूर्ण मागण्याचं एक प्रस्ताव आणि निवेदन राष्ट्रपतींना त्यावेळेस सादरही केलं. आणि मग प्रदीर्घ अशा संघर्षानंतर शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यावेळेस जवळपास 70,000 कोटीची कृषी कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात आली. मात्र त्यापूर्वी प्रकाश पोहरे यांनी एक अभ्यासपूर्ण अतिशय एक लेख लिहिला होता की ज्या काही जिल्हा बँका आहेत तर जिल्हा बँका ह्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांच्या स्थापनेपासून जे काही शेतकऱ्यांकडून शेअर घेतात तर त्या शेअरचा कुठेही हिशोब नाही किंवा त्या शेतकऱ्यांना कुठलाही लाभांश किंवा त्या शेअरचा परतावा दिला जात नाही. शेतकरी मयत झाला तरी त्याच्या वारसाच्या नावावर तो शेअर केला जात नाही. ही मागणी लावून धरली आणि त्यातून एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला की शेतकरी हा देणेकरी नाही लागत, बँकांच्या कर्जाचा देणेकरी नाही तर घेणेकरी लागतो. याची आकडेवारीसह माहिती त्यांनी दैनिक देशोन्नतीमधून त्यावेळेस मांडली होती. आणि मग त्याचा परिणाम म्हणून की काय सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पडले. मात्र 70,000 कोटी आणि त्यापेक्षा शेतकऱ्यांची तिकडे कितीतरी रक्कम जमा असताना ती माफी दिल्याच्या नंतर याचं श्रेय घेण्यासाठी अनेक नेते पुढे आले, अनेक लोक पुढे आले आणि श्रेय घेताना त्यांनी असा आविर्भाव दाखवला की जणू काही ह्या नेत्यांनी स्वतः रोजगार हमी योजनेत काम करून शेतकऱ्यांना आपल्या पदरचं काहीतरी दिलं असा आविर्भाव त्यावेळेस त्यांनी दाखवला. कर्जमाफी दिल्याबद्दल धन्यवाद, आभार, बरेच बॅनर फ्लेक्स त्यावेळेस लागले. आणि ही कर्जमाफी सरसकट झाली असं नाही तर त्याच्यामध्ये बरेच काही शेतकरी सुटले, बरेच काही पुनर्गठनामध्ये किंवा कर्जमाफी मिळेल या आशेवर बऱ्याच शेतकऱ्यांचं सिबिल डाटा हा त्यावेळेस डॅमेज झाला आणि अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या सिबिलला सेटलमेंटचा कलंक अजूनही लागलेला आहे, तो धुवून निघायला तयार नाही. आणि सरकारकडून त्यावेळेस वारंवार सांगितलं जात होतं की शेतकरी हा सिबिलच्या कक्षेत येणार नाही. मात्र आज प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचं सुद्धा सिबिल पाहिलं जातं, ही एक सर्वात मोठी शोकांतिका आहे. तर असो,
हा विषय सांगत असताना जवळपास रिझर्व्ह बँकेकडे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचे जवळपास 48,000 करोड रुपये एक अनक्लेम्ड फंड किंवा ज्याला डेड मनी म्हणतात, तर तो पडून आहे. याची आकडेवारी टाइम्स ऑफ इकॉनॉमिक टाइम्सनं जवळपास 82,000 कोटीपर्यंत ही रक्कम असल्याचं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मात्र सरकारकडून जी आकडेवारी जाहीर केलेली आहे तर फेब्रुवारीमध्ये ही आकडेवारी जवळपास 35,000 कोटी होती आणि ही आकडेवारी आता ऑक्टोबरच्या सुरुवातीला जवळपास 48,000 कोटीपर्यंत गेलेली आहे. आणि हा फंड असा आहे की तो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांचा आहे. शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, श्रीमंत सगळ्या लोकांचा तो पैसा आहे. जवळपास सरकारच्या आकडेवारीनुसार 48,000 कोटी आणि इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास तो 82,000 कोटी. म्हणजे ही रक्कम थोडकी नाही. एकीकडे आमच्या जे काही नद्या असतील छोट्या मोठ्या तर याच्यामध्ये सिंचनाचा प्रश्न आहे, तलावाचे प्रस्ताव रखडलेले आहेत काही ठिकाणी. कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरावस्था झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जे काही जाळं आहे तर या रस्त्यांची अवस्था खराब आहे. आरोग्यांच्या सुविधा आणखी ग्रामीण भागामध्ये नाहीत. 70 वर्षानंतर अजूनही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठलंच गाव खेडं हे स्वयंपूर्ण झालेलं नाही. पाण्यासाठीच्या योजना प्रभावीपणे गावखेड्यात राबवल्या गेलेल्या नाहीत. आणि अशा अनेक समस्या असताना आमच्या सरकारी माध्यमाच्या शाळा बंद केल्या जात आहेत आणि शिक्षणासाठी सरकार ज्या काही सुविधा द्यायच्या तर त्याच्यावर फारसा खर्च न करता इतर गोष्टींसाठी घोटाळ्यांसाठी अनेक सरकार अशी प्रसिद्ध होत आहेत. मग अशा स्थितीमध्ये जर हे 48,000 कोटी किंवा 82,000 कोटी जर जनसामान्यासाठी जर खर्च झाले तर तो पैसा कुठेतरी सत्कारी लागेल. मात्र तो सरकारकडे पडून आहे. आणि हा अनक्लेम पैसा येतो कुठून? तर याच्यामध्ये जवळपास राष्ट्रीयकृत बँकांसह जवळपास खाजगी बँकांची अशा 30 बँकांकडे हा पैसा या बँकांच्या माध्यमातून तो जमा झालेला आहे. आता तो नेमका कसा जमा झाला? तर बऱ्याच वेळा आपण आपल्या कामासाठी विविध प्रयोजनासाठी बँकांचे खाते काढतो, काही दिवस त्याच्यामध्ये व्यवहार करतो आणि प्रत्येक बँका ह्या आपल्याला मिनिमम बॅलन्सची किंवा ॲव्हरेज बॅलन्सची सक्ती करत असतात. आणि कोणत्याही बँकेत खाते काढत असताना 500, 1000, 2000, 5000 असं आपण बॅलन्स त्याच्यामध्ये ठेवत असतो. काही दिवस ते खातं वापरतो, बँक स्वतःची चार्ज काढून घेते आणि नंतर त्या खात्यामध्ये व्यवहार करणं बंद होतं किंवा आपल्याकडं व्यवहार करण्यासाठी पैसेच नसतात. मग त्याच्यात 1000, 2000, 3000 असे पैसे ते पडून असतात. किंवा दुसरीकडे बऱ्याचदा बरेच व्यक्ती हे मयत झालेले असतात आणि मयत झाल्याच्या नंतर बँकांनी मयताच्या खात्यातील पैसे जो कोणी त्या खात्याला नॉमिनी असेल म्हणजे नामनिर्देशित केलेला व्यक्ती असेल, मग नॉमिनी व्यक्तीमध्ये त्या मयत व्यक्तीचा मुलगा असेल, मुलगी असेल, बहीण असेल, भाऊ असेल, वडील असेल किंवा एखादा मित्र असेल, तो कोणालाही नॉमिनी ठेवू शकतो. आणि अशा वेळेस त्या मयत व्यक्तीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र जोडून त्या नॉमिनीने बँकेकडे अर्ज करायचा असतो की बा सदर व्यक्ती या तारखेला मयत झाला आणि त्याच्या खात्यात असलेले पैसे हे नॉमिनीच्या खात्याला वळते करण्यात यावे. मग ती जी रक्कम असेल 2,000, 4,000, 10,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जेवढी असेल तेवढी त्या नॉमिनीच्या खात्याला वळती केली पाहिजे. हा एक साधा सरळ एक नियम आहे. मात्र असं असताना जर समजा तुम्ही साधारणतः एखादं स्टेट बँकेचं खातं असेल आणि त्या बँकेचा खातेदार जर मयत होत असेल तर मयत झालेल्या व्यक्तीचा वारसदार त्या बँकेकडे जात असेल आणि पुस्तक घेऊन त्या बँकेच्या अकाउंट ऑफिसरला किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला विचारत असेल की या खात्याला नॉमिनी कोण आहे, तर पहिली गोष्ट हे लोक नॉमिनी सांगत नाहीत. कॉन्फिडेन्शियलच्या कारणाखाली नावाखाली अनेक गोष्टी हे बँकावाले गोपनीयतेच्या नावाने दडवून ठेवतात. नॉमिनी सांगण्यासाठी त्यांना बेजार केलं जातं, 4-4, 5-5 दिवस चक्रा मारल्या जातात. किंवा इकडून तिकडून नॉमिनी जर सांगितला तर नॉमिनी सांगितल्याच्या नंतर ती प्रोसिजर करायसाठी त्याला एक विहित नमुन्यातील फॉर्म दिला जातो. वास्तविक या फॉर्मची काही गरज नसते. साध्या कागदावर जरी अर्ज केला तरी त्या नॉमिनीच्या खात्याला पैसे वळते व्हायला पाहिजे. मात्र मग तो का अर्ज बरोबरच भरला नाही, इंग्रजीमध्ये फॉर्म असतो, गावाखेड्यातली लोक असतात, अडाणी असतात, त्यांना ती भाषा कळत नाही किंवा त्या बँकेची लँग्वेज कळत नाही की नेमकं कशाला काय म्हणायचं हे माहीत नसतं. आणि चांगल्या शिकलेल्या लोकांना सुद्धा तो फॉर्म कसा भरायचा हे भल्या भल्यांना कळत नाही. आणि मग अशा स्थितीत बँका फॉर्म व्यवस्थित भरला नाही, असं नाही तसं नाही, मग तो व्यक्ती जर त्या मयताच्या खात्यात 4-2 हजार रुपये असतील तर तो बँकेकडे चक्रा मारतो मारतो आणि शेवटी त्याचा
नाद सोडून देतो. मग अशा स्थितीमध्ये हा बँकेकडे जो पडून असलेला जो पैसा असतो तो ते 10 वर्षापर्यंत त्या खात्यामध्ये जर कुठलाच व्यवहार झाला नाही तर तो पैसा आपोआप रिझर्व्ह बँकेकडे वळता होतो. आणि रिझर्व्ह बँकेचा पैसा हा सरकार वापरतो हे आपण कोरोनामध्ये अनुभवलं की रिझर्व्ह बँकेला भगदाड पडून रिझर्व्ह बँकेचा फंड हा सरकारच्या कोशामध्ये वळता करण्यात आला. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. दुसरीकडे जर त्या खात्याला नॉमिनी नसेल, वारसदार नसेल, तर त्याच्यासाठी पण एक पद्धत ठरलेली आहे की अशा वेळी त्या मयताचे जे कोणी वारसदार असतील, मुलं असतील, मुली असतील, तर त्या सर्वांनी एक इंडेमिनिटीचा जो फॉर्मॅट असतो त्या फॉर्म भरायचा असतो. नोटरी त्याच्यासाठी करायची असते आणि आम्ही अधिकृत या मयताचे वारसदार आहोत असून आमच्यापैकी एकाला कोणाला तरी हे पैसे त्याच्या खात्याला वळते करण्यात यावे आणि बाकीचे आम्ही सगळे याचा हक्क सोडत आहोत, असं ते एक त्याची प्रक्रिया असते. मात्र ही प्रक्रिया इतकी किचकट आहे की बँकावाले 4-4 महिने 6-6 महिने दादच देत नाहीत. त्यातल्या तर स्टेट बँका असेल तर विचारायची सोयच नाही. वकिलांच्या हातानं त्याला नोटरी केल्याच्या नंतर हे व्यवस्थित भरलंच नाही, इथं हे लिहिलंच नाही, असं करून करून 4-6 महिने त्याला फिरवलं जातं. मग अशा वेळेस जर त्या मयताच्या 2 मुली लग्न झालेल्या असतील, भाऊ असतील, तर त्यांना तिकडून सासरवरून वारंवार येणं त्या बँकेत जमत नसतं आणि मग ते चक्रा मारतात मारतात आणि शेवटी ते पैसे सोडून देतात. तर हे जाणीवपूर्वक मुद्दामहून केलं जातं. याच्यावर रिझर्व्ह बँकेचं असं कुठलंच नियंत्रण नाही किंवा ह्या मैतांचे पैसे तुम्ही का रोखले याबाबत रिझर्व्ह बँक या बँकांना कधी विचारणा करत नाही. उलट बऱ्याचशा खाजगी बँकांना किंवा एनबीएफसी कंपन्यांना नियमाचं उल्लंघन केलं म्हणून मोठमोठाले भले मोठमोठाले दंड आरबीआय ठोठावत असते. मात्र या बँकांवर अशा प्रकरणी कुठे कारवाई झाल्याचं अजून तरी कुठे असं दिसत नाही. त्याच्यानंतर तक्रार केली तरी त्याची दाद मिळत नाही. मग असा हा पैसा बँकांकडे पडून असतो आणि मग तो आपोआप सरकारकडे जातो. तर असा हा प्रकार पैसा जर हा युटिलाइज झाला, जर सामान्याच्या कामासाठी जर उपयोगात आला, कारण याच्यावर क्लेम करणारे लोक आता थंकून गेलेले आहेत आणि त्याच्यावर आता क्लेम सांगणारं कोणीच नाहीये. मग अशा वेळेस हा पैसा एक डेड मनी आहे आणि तो कुठेतरी युटिलाइज झाला पाहिजे. आता आरबीआयने एक नुकतंच एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे उद्गम नावाचं, UDGAM. गुगलला जाऊन जर तुम्ही सर्च केलं की उद्गम पोर्टल तर आरबीआयचं ते लॉन्च केलेलं पोर्टल ते ओपन होते. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि एक कॅप्चा कोड टाकून त्याला रजिस्टर करायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती भरायची की जो कोणी मयत असेल तर त्या मयताचं नाव, आधार, पॅन क्रमांक, त्याचा आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि हे भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्या बँक सिलेक्ट करायची की तुमचं कुठल्या बँकेला ते पैसे मयताचे पडून होते. मग तुमच्या आजोबाचे असतील, कदाचित पणजोबाचे असतील, तर ते पैसे तुम्हाला मिळतील असं आरबीआय कडून सांगितलं जातं. मात्र हे पैसे आता किती लोकांना मिळतील आणि किती लोक याचा क्लेम सांगतील ही गोष्ट नंतरची आहे. मात्र हा सध्या तरी हा पैसा आरबीआय कडे सातत्यानं वाढतो आहे की ज्याला डेड मनी म्हणतात. बरीच जी खाती निष्क्रिय झालेली आहेत तर अशा खात्यात. आणि दुसरी एक कारण असं की आता कारण नसताना खात्यांना होड लावून केवायसी करायचं सांगितलं जातं. लोक त्या पद्धतीनं केवायसी करायसाठी बँकाकडे चक्रा मारतात, त्या खात्याला केवायसी होत नाही. शेवटी त्या खात्यात काही 400-200 रुपये असले तर त्याचा नाद सोडून देतात, दुसऱ्या बँकेत खातं काढतात आणि आपले व्यवहार भागवतात. तर अशी ही एकंदर स्थिती आहे. हे लुटण्याचं असं हे प्रयोजन आहे. तर या संदर्भात हा पैसा कुठेतरी जनसामान्यासाठी रिलीज झाला पाहिजे. त्याला कुठेतरी एक त्याच्यासाठी कॅम्पेनिंग केलं पाहिजे किंवा या उद्गमच्या माध्यमातून जर तुमचे काही क्लेम असतील तर 15 दिवसात, 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात क्लेम सांगणाऱ्यांनी पुढे यावं. जर त्या पैशावर कोणी क्लेम सांगणारच नसेल तर तो पैसा सरळ जनतेचा पैसा आहे, जनतेच्या हवाली केला पाहिजे आणि जनतेच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत तर त्याच्यावर तो खर्च झाला पाहिजे. मात्र तसं होताना दिसत नाही. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ. नवीन विषयाचा पुन्हा आपण आपल्यासोबत येऊ.